मॉर्निंग स्टुडंट्स. अगोदरच्या लेक्चरला आपण बघितला फायलम मेकॅनोडर्मेटा. फायलम मेकॅनोडर्मेटामध्ये मी सांगितलं की स्पायनी स्किन्ड ॲनिमल्स ज्याच्यामध्ये आहेत, स्पायनी स्किन्ड ॲनिमल ज्याच्यामध्ये आहेत ते इकॅनोडर्मेटा बघितला. त्याच्यामधली खास बात सांगितली की वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे कशामध्ये, इकॅनोडर्मेटामध्ये. आणि त्याची अजून खास सांगितली की वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम कशामध्ये आहे की फक्त इकॅनोडर्मेटामध्येच आहेत. त्याच्यानंतर त्याचे पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सांगितलं बायलॅटरल सिमेट्री इन द लार्वल फॉर्म अँड रेडियल सिमेट्री इन द ॲडल्ट फॉर्म. हे दोन फॉर्म दोन पिक्युलर आहेत किंवा ते ध्यानात ठेवण्यासारखे आहेत किंवा विचारू शकतात. इथपर्यंत कळालं होतं. आता त्याच्यानंतर फायलम नंबर 10 हेमिकॉर्डेटा. आता ह्याचा अर्थ जर बघितला हेमी, आता हेमी म्हणजे काय, हाफ. हाफ का मतलब होता है सेमी, सेमी का मतलब होता है अर्धा, अर्धा. कॉर्डेटा म्हणजेच काय, नोटोकॉर्ड असलेला किंवा अर्धा कॉर्डेट्स. म्हणजेच काय सांगता येईल याला की अर्धा कॉर्डेट आहे. अर्धा कॉर्डेट म्हणजे याच्यामध्ये निम्मे कॅरेक्टर्स कॉर्डेटचे आहेत आणि निम्मे कॅरेक्टर्स नॉन कॉर्डेटचे आहेत, इनव्हर्टिब्रेटचे आहेत. म्हणजेच अगोदरच्या क्लासिफिकेशनमध्ये हेमिकॉर्डेटा हा फायलम कॉर्डेटमध्येच ठेवला होता, पण कालांतराने त्याचा सेपरेट फायलम केला किंवा कालांतराने काही शास्त्रज्ञांनी त्याचा सेपरेट ग्रुप बनवला. आता याचं नावच सांगतं आहे हेमी का मतलब होता है सेमी, सेमी का मतलब होता है अर्धा, अर्धा कॉर्डेटा म्हणजे अर्धे कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे कॉर्डेटचे आहेत, अर्धे कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे कॉर्डेटचे आहेत. आता हे कळण्यासाठी ह्याचं खास एक्झाम्पल जे आहेत आपल्याला ध्यानात राहण्यासाठी दोन एक्झाम्पल इथे लिहून देतो. एक्झाम्पल्स बेलॅनो ग्लासेस आणि दुसरं आहे दुसरं एक्झाम्पल आहे सॅको ग्लासेस. सॅको ग्लासेस. आता सॅको ग्लासेस आणि बॅलॅनो ग्लासेस. दिस बॅलॅनो ग्लासेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए ॲक्रॉन वर्म. ॲक्रॉन वर्म. तर हे दोन त्याची उदाहरणं आहेत. आता समजण्यासाठी काय करतो मी, तर बॅलॅनो ग्लासेसची एक फिगर काढतो. हे बॅलॅनो ग्लासेसची फिगर काढत आहे मी. आता हे झालं प्रोबॉसिस. प्रोबॉसिस म्हणजे सोंड. हे त्याचे आहे बा कॉलर. कॉलर म्हणजे आपल्याला कळत आहे कॉलर कुठं असते. आता त्याच्यानंतर खालचा भाग हा इथपर्यंत असा करतो, इथपर्यंत असा, आणि हा इथून असा सेपरेट थोडा मोठा झालेला दाखवतो. हा मोठा झाला, हा इकडे गेला असं, आणि मग इकडं आला असा. हा बॅलॅनो ग्लासेसची फिगर. आता इथून हे हा हिपॅटिक सिकाचा भाग आहे इथला, आणि ह्यामधलं गिल स्लेट आहे किंवा जेनायटल भाग आहे याचा, जेनायटल रिजन, आणि इकडं आहे ॲनस. समजण्यासाठी मी फिगर काढलेली आहे कशाची, बॅलॅनो ग्लासेस. ॲक्रॉन वर्म, ॲक्रॉन वर्म ज्याला आपण म्हणतोय त्या ॲक्रॉन वर्मची फिगर काढलेली आहे बॅलॅनो ग्लासेसची. तर कॉलर रिजन झाली, आणि इथं जे आहे हे याच्या खाली इथं हे ब्रँचियल रिजन, रिजन, आणि इकडली ही जेनायटल रिजन. आता मी सांगितल्याचं नाव फायलम हेमिकॉर्डेटा. म्हणजे काय, हेमी म्हणजे सेमी, सेमी म्हणजे अर्धा, अर्धा कॉर्डेट आहे म्हणजे अर्धे कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे कॉर्डेटचे आहेत. आता हे बघण्यासाठी आता आपल्याला पहिल्यापासून मगाच्यासारखं किंवा अगोदरच्या तासाला जे बघितलं आपण त्या अगोदरच्या तासामध्ये बघितलेले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स जे बघितले आपण त्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण असं बघू, जनरल कॅरेक्टर्स. दीज आर जनरली किंवा प्रिव्हियसली
पहिल्यांदा याला प्रिव्हियसली काय म्हणत होतं, दीज आर जनरली described as primitive chordate. Generally described as primitive chordate. सुरुवातीला ह्याला जनरल कॅरेक्टरमध्ये सांगत असताना सुरुवातीला ह्याला काय म्हणत होते, डिस्क्राइब्ड ॲज प्रिमिटिव्ह पहिले कॉर्डेट असं ह्याला संबोधलं जात होतं. प्रिमिटिव्ह कॉर्डेट म्हणजे अगोदर ह्याला कॉर्डेटच म्हटलं जात होतं, किंवा दुसरा शब्द त्याला अजून असा वापरला जात होता, किंवा ऑर इनव्हर्टिब्रेट कॉर्डेट. आता कॉर्डेट हा शब्द येतोय का, तर हेमी कॉर्डेट आहे. मी सांगितलं जनरल कॅरेक्टर्समध्ये दीज आर जनरली डिस्क्राइब्ड किंवा युजली डिस्क्राइब्ड ॲज अ प्रिमिटिव्ह कॉर्डेट. याला पहिल्यांदा कॉर्डेटच म्हणत होते, किंवा ऑर इनव्हर्टिब्रेट कॉर्डेट. कळालं इथपर्यंत, जनरली ॲज अ प्रिमिटिव्ह कॉर्डेट. आता त्याच्यानंतर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स नंतर परत आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघत असताना जे बघत होतो की हॅबिट अँड हॅबिटॅट. पहिला मुद्दा कुठला, हॅबिट अँड हॅबिटॅट. आता मग पहिल्या तासाला जे सांगितलं आपण तेच मुद्दा इथं, दीज आर एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटर. म्हणजे काय, फक्त हे खाऱ्या पाण्यातच सापडतात किंवा मरीन वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यातच सापडतात. आणि दुसरा अजून एक मुद्दा मगाशी सांगितलं, हे पहिल्या तासाला सांगितलं होतं मी ह्याच्या अगोदर चिकन नोटीला, दीज आर द बॉटम ड्वेलर. आणि याला पण सांगतोय दीज आर ऑल्सो बेंथिक फॉर्म बॉटम ड्वेलर, समुद्राच्या तळाशी राहणारे. हा तळाशी बेंथिक फॉर्म जो सांगितला होता तो पहिल्या तासाला मी क्लिअर केलेला आहे. बेंथिक म्हणजे बॉटम ड्वेलर हे सांगितलेलं आहे की अर्लियर पहिल्यांदा याला काय म्हणत होते, कॉर्डेटच म्हणत होते. In earlier period that hemichordata group animals belong to the chordates. After that habitat and habitat मध्ये दुसरा पॉईंट सांगितला, these are exclusively marine water animal. That is aquatic animal. आता एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटर मध्ये काय काय सांगितलं मी, टिनोफोरा एक एक्सक्लुझिव्हली मरीन सांगितला, इकॅनोडर्मॅटा पण एक्सक्लुझिव्हली मरीन सांगितला म्हणजे फक्त खाऱ्या पाण्यातच किंवा सागराच्या पाण्यातच सापडतात. आणि हा तिसरा सांगतोय दीज आर ऑल्सो एक्सक्लुझिव्हली मरीन म्हणजे हे गोड्या पाण्यामध्ये सापडत नाहीत. म्हणजेच काय की एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटर मीन्स दे आर फाउंड ओनली इन द मरीन वॉटर. आता दुसरा मुद्दा आहे बॉडी फॉर्म. आपण फायलममध्ये बघितलं होतं बॉडी फॉर्म इज द अनसेगमेंटेड म्हणजे ह्याच्यामध्ये कुठं सेगमेंट नाहीत. जसं आपण ॲनालिडामध्ये बघितलं होतं बॉडी इज अ सेगमेंटेड फॉर्म, तसं ह्याच्यामध्ये कसे आहे बॉडी अनसेगमेंटेड अँड बॉडी इज अ सॉफ्ट वर्म लाईक. बॉडी इज अ सॉफ्ट अँड वर्म सारखी बॉडी आहे, जसं अर्थवर्म सारखीच बॉडी सॉफ्ट आहे पण अनसेगमेंटेड आहे. याच्यामध्ये कुठेही सेगमेंट नाही किंवा सेगमेंट असत नाही. आता बॉडी डिव्हिजिबल इंटू द 3 डिस्टिंक्ट रिजन. बॉडीचे 3 डिस्टिंक्ट वेगवेगळे रिजन दिसतात. आता कुठले दिसतात, फर्स्ट प्रोबॉसिस, सेकंड कॉलर अँड थर्ड पार्ट इथून जर सुरुवात होती इथपर्यंत इट इज अ ट्रंक. म्हणजे बॉडी इज डिस्टिंग्विश्ड इंटू 3 पार्ट्स. बॉडी 3 विभागामध्ये विभागलेली आहे किंवा 3 विभाग दिसतात. हा पहिला भाग प्रोबॉसिस म्हणजे सोंडेचा भाग, सोंडेच्या नंतर कॉलर, आपली कशी कॉलर मानेच्या होते तसं कॉलर अँड ट्रंक, ही एंटायर ट्रंक इथपर्यंत. हे पुढचा इथं ॲनस आहे. म्हणजे प्रोबॉसिस, कॉलर अँड ट्रंक. बॉडी डिस्टिंक्टली किंवा डिव्हिजिबल इंटू द 3 डिस्टिंक्ट रिजन. बॉडी 3 विभागात विभागलेले आहे. पहिला भाग प्रोबॉसिस, दुसरा भाग कॉलर आणि तिसरा भाग ट्रंक. मीन्स बॉडी डिव्हिजिबल इंटू द 3 डिस्टिंक्ट रिजन्स. पुढचा मुद्दा पॉईंट थर्ड आहे त्याच्यामध्ये की बॉडी सिमेट्री. आता हे
सगळे तुम्हाला ह्या प्लॅटी हेल्मेंथिस पासून बघितलं आपण. बॉडी सिमेट्री इज अ बायलॅटरल. म्हणजे काय, when body bisected along the central axis it is divided into the two parts. जर बॉडी आपण सेंट्रल ॲक्सिस पासून अशी कट केली सेंट्रल ॲक्सिसनं, तर हे ते दोन समान भाग होतात. म्हणजेच काय, समजा ही बॉडी आहे, याची जर दोन भाग सेंट्रल ॲक्सिसून केले तर हा हाफ आणि हा हाफ दोन्ही पण सेम टू सेम भाग होतात. म्हणजेच बाय का मतलब डाय का मतलब दो लॅटरल, दोन्ही लॅटरल बाजूने दोन समान भाग होतात, म्हणून बायलॅटरल सिमेट्री. आता याच्या अगोदरच्या फायलममध्ये इकॅनोडर्मॅटामध्ये सांगितलं होतं की दॅट मे बी फ्रेम्ड ॲज अ क्वेश्चन फॉर द नीट. बायलॅटरल सिमेट्री त्याच्यामध्ये पण सांगितली मी, पण कशाला सांगितली, लार्वल फॉर्म, आणि रॅडियल सिमेट्री सांगितली ॲडल्ट फॉर्म. कशामध्ये, इकॅनोडर्मॅटामध्ये. आता आपण फायलम कुठलं होतं, हेमिकॉर्डेटामध्ये मी सिमेट्री काय सांगतोय, बायलॅटरल सिमेट्री. म्हणजे आपण पुढचा अभ्यास करत असताना मागचं पण कम्पॅरेटिव्हली, मागं काय शिकलो आपण कम्पॅरेटिव्हली, ते पण ध्यानात ठेवायचं आहे. बॉडी सिमेट्री इज बायलॅटरल सिमेट्री. नेक्स्ट पुढचा मुद्दा, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता प्लॅटी हेल्मिंथिसच्या पुढे ॲनालिडापासून बघितलं आपण. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज अ ऑर्गन सिस्टीम. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे याच्यामध्ये ऑर्गन आहे, सिस्टीम आहे. हे आपण प्लॅटी हेल्मिंथिसच्या पुढे ॲनालिडाच्या पुढे ऑनवर्ड्स काय बघितलं की सगळ्यामध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल आहे. आता त्याच्यानंतर अपेंडेजेस. याच्यामध्ये अपेंडेजेस, देर इज अ नो अपेंडेजेस. याच्यामध्ये कुठलाही अपेंडेजेस नाहीत. इकॅनोडर्मॅटामध्ये अपेंडेजेसमध्ये सांगितलं होतं ट्यूबफिट. इकॅनोडर्मॅटामध्ये ट्यूबफिट सांगितलं होता. पोडिया, दॅट इज द लोकोमोटरी ऑर्गन. इथं कुठलाही अपेंडेजेस या हेमिकॉर्डेटामध्ये नाही. बट इन सम ॲनिमल, काही ॲनिमलमध्ये कॉलर बिअर्स द टेंटॅकल. पण ह्या कॉलरवर काही टेंटॅकल असू शकतात, मे बी प्रेझेंट इन द कॉलर रिजन. आता त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे अपेंडेजेसच्या नंतर जर्म लेयर. जर्म लेयरमध्ये दीज ॲनिमल्स आर ऑल्सो ट्रिप्लोब्लास्टिक. इकॅनोडर्मॅटामध्ये पण ट्रिप्लोब्लास्टिक सांगितलं आहे. ॲनालिडाच्या पुढचे फायलम सांगताना मी काय सांगितलं, ट्रिप्लोब्लास्टिक का मतलब होता है द बॉडी ऑफ दिस एनिमल डेव्हलप्ड फ्रॉम एक्टोडर्म, मेझोडर्म आणि एंडोडर्म. इकॅनोडर्म मध्ये पण हेच सांगितलं मी, ॲनिमल्स आर द ट्रिप्लोब्लास्टिक, बॉडी डेव्हलप्ड फ्रॉम द एक्टोडर्म, मेझोडर्म आणि एंडोडर्म. आता हे एक्टोडर्म, मेझोडर्म, एंडोडर्म काय आहेत, दीज आर द फेट ऑफ द जर्म्स. फेट ऑफ द जर्म्स म्हणजे काय, इन द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट there are 3 germ layers are developed and that 3 germ layers are responsible for the organogenesis, that is they form the system, organs and all things, that is germinal layers. So germ layers are these animals are the triploblastic. म्हणजे बॉडी डेव्हलप्ड फ्रॉम द एक्टोडर्म बाहेरचा, मेझोडर्म मधला आणि एंडोडर्म आतला. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे बॉडी वॉल. पुढचा पॉइंट नंबर किती आहे बघा, पॉइंट नंबर आहे 7. बॉडी वॉल इट इज मेड फ्रॉम द बनलेले आहेत, मेड फ्रॉम द सिंगल लेयर एक थर लेयर ऑफ इपिडर्मिस. मी काय म्हणला, बॉडी वॉल म्हणजे त्याची बॉडी वॉल जी आहे ती बनलेली आहे एका थरापासून, सिंगल लेयर ऑफ द इपिडर्मिस, एकच थर आहे सिंगल लेयर ऑफ द इपिडर्मिस, अँड लाइन्ड बाय त्याच्या खालच्या बाजूला लाइन्ड बाय द स्मूथ मसल. अँड इन द इपिडर्मिस, याच इपिडर्मिसमध्ये
याच इपिडर्मिसमध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ म्युकस ग्लँड आणि त्याच्यामध्ये काय आहे प्रेझेन्स इन द म्युकस ग्लँड. म्युकस ग्लँड ह्या इपिडर्मिसमध्ये आहे. मी काय सांगितलं बॉडी वॉल इज मेड फ्रॉम द सिंगल लेयर ऑफ द एपिडर्मिस आणि त्या एपिडर्मिसच्या खालच्या बाजूला इट इज लाईन्ड बाय द स्मूथ मसल आणि त्याच एपिडर्मिसमध्ये कुठल्या ही जी कडची कडची डर्मिस त्वचा याच्यामध्येच म्युकस ग्लँड पण प्रेझेंट आहेत. म्युकस ग्लँड चिकट पदार्थ स्त्रवणारे चिकट म्युकस चिकट पदार्थ जसं आपल्याला सर्दी झाल्यानंतर नाकातून सारखे सर्दी पाणी येतं चिकट पदार्थ येतो तसा हा म्युकस ग्लँड इज प्रेझेंट इन द इपिडर्मिस. इपिडर्मिसमध्येच हे म्युकस ग्लँड प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे पॉईंट नंबर 8. 8 मध्ये बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी या प्राण्याच्या मधली बॉडी कॅव्हिटी. दिस ॲनिमल आर ऑल्सो ट्रू सिलोमेट म्हणजे ह्याच्यामध्ये खरी सिलोम आहे. खरी सिलोम आहे कॅव्हिटी आहे याच्यामध्ये कॅव्हिटी आहे ट्रू सिलोम आहे पण दॅट सिलोम डिवायडेड इनटू द 3 रिजन्स. पण ही सिलोम 3 भागामध्ये विभागलेली आहे. इन द प्रोबॉसिस रिजन प्रोटोसील कुठं ह्या प्रोबॉसिसमध्ये हे सिलोम आहे त्याला काय म्हणतोय प्रोटोसील आणि हा कॉलरच्या भागामध्ये पण सिलोम आहे इट इज अ मेझोसील. आणि ट्रंक जे आहे बॉडी जे आहे तिथं पण सिलोम आहे तिला म्हणतोय आपण मेटासील. पण आता मी सांगितलं बॉडी कॅव्हिटी किंवा बॉडीमधले सिलोम दीज आर द ट्रू सिलोमेट ॲनिमल. हे खरोखर ट्रू सिलोमेट ॲनिमल आहेत. पण ही सिलोम पण याच्यातली कॅव्हिटी 3 विभागात विभागलेले आहे. अनपेयर्ड प्रोबॉसिस ती अनपेयर्ड का मतलब होता है इथं फक्त एकच कॅव्हिटी आहे अनपेयर्ड. प्रोबॉसिसमध्ये पेयर्ड सिलोम म्हणजे याच्यामध्ये जोडी आहे. अँड ही ट्रंक इट इज ऑल्सो पेयर्ड मेटासील जोडी इथं पेयर्ड जोडी आणि हे अनपेयर्ड. प्रश्न इट कॅन बी फ्रेम द क्वेश्चन ऑन द सिलोम इन द हेमिकॉर्डेटा. These animals are the true coelomate, but it divided into the 3 regions, that is unpaired protocele present in the proboscis, paired mesoceles, mesocele, seal का मतलब cavity is present in the collar region, and in paired metacele present है बॉडीचे ट्रंकचे in the trunk region, that is a protocele, mesocele and metacele. 3 cavities किंवा the cavity divided into the 3 regions. कळालं? मी सांगितलं हे ट्रू सिलोमेट आहेत पण ती सिलोम 3 विभागामध्ये विभागलेली आहे. कळालं इथपर्यंत? आता त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट नंबर 9 डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एलिमेंटरी कॅनल इज कंप्लीट किंवा एलिमेंटरी कॅनल किंवा आपण त्याला दुसरा शब्द वापरतोय ट्रॅक्ट का मतलब मार्ग कंप्लीट. इट स्टार्ट फ्रॉम दिस प्रोबॉसिस माउथ अँड एंड इन टू द एनस. दिस एलिमेंटरी कॅनल किंवा एलिमेंटरी ट्रॅक्ट इट इज अ स्ट्रेट अँड देन यू शेप्ड आणि पुढे काय झाले ते यू शेप्ड झालेले आहे. यू शेप्ड आणि फायनली ओपन थ्रू द ॲनस. आता तुम्ही ध्यानात काय ठेवायचं डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कंप्लीट. डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन म्हणजे हे बाहेरची ट्यूब आहे हे मधली ट्यूब आहे दोन्ही पण ट्यूब विदिन ट्यूब प्लॅन म्हणजेच काय Anus and mouth are present at the separate region. Mouth at the anterior, anus at the posterior. म्हणजेच काय it is a straight and then U-shaped and open into the anus. Complete digestive system. Complete digestive system. आता त्याच्यानंतर
Proboscis contain halo outgrowth. Proboscis contain halo outgrowth. ह्याच्यामध्ये हॅलो आउटग्रोथ, याच्यामध्ये आता इथे दाखवलेलं नाही, जर तुम्ही डिसेक्शन केलं तर दिसेल. प्रोबॉसिस कंटेन हॅलो आउटग्रोथ अँड दॅट हॅलो आउटग्रोथ इज हॅलो आउटग्रोथ फ्रॉम द गट कॉल्ड बक्कल डायव्हर्टिक्युलम. इथं जी याच्या प्रोबॉसिसमध्ये आहे त्याला आपण म्हणतोय बक्कल डायव्हर्टिक्युलम. मी काय सांगितलं की proboscis contain the halo outgrowth from gut it is called as a buccal diverticulum. त्यालाच काय म्हणतो आपण बक्कल डायव्हर्टिक्युलम, किंवा यालाच आपण दुसरं नाव आहे स्टोमोकॉर्ड किंवा त्या बक्कल डायव्हर्टिक्युलमला दुसरं नाव काय स्टोमोकॉर्ड. आता मी काय सांगितलं की डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे, म्हणजे माउथ आणि ॲनस सेपरेटली प्रेझेंट आहे, यू शेप्ड एलिमेंटरी कॅनल आहे. आता त्याच्यानंतर काय सांगितलं प्रोबॉसिस, इथून प्रोबॉसिस, हे प्रोबॉसिस कंटेन द बक्कल आउटग्रोथ फ्रॉम द गट. बक्कल आउटग्रोथ फ्रॉम द ग्रोथ. बक्कल कळते का, बक्कल इथून आलं, हे बक्कल कॅव्हिटी इथून आलंय. आउटग्रोथ अँड दॅट इज कॉल्ड ॲज ए बक्कल डायव्हर्टिक्युलम, किंवा त्याला दुसरं नाव इट इज कॉल्ड ॲज ए स्टोमोकॉर्ड. अँड प्रिव्हियसली ड्यू टू दॅट स्टोमोकॉर्ड सम सायंटिस्ट, काही शास्त्रज्ञ या स्टोमोकॉर्डलाच काय म्हणत होते, या स्टोमोकॉर्डलाच नोटोकॉर्ड म्हणत होते. काय म्हणत होते, नोटोकॉर्ड. बघा मी काय सांगितलं की डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे, बरोबर आहे. ॲनस आहे, माउथ आहे, सेपरेटली ओपनिंग आहे. आता प्रोबॉसिस म्हणजे हा सोंडेचा जो भाग आहे, याच्यामधून एक गटपासून आउटग्रोथ निघाली, त्याला आपण बक्कल डायव्हर्टिक्युलम म्हणतोय. आणि ह्या बक्कल डायव्हर्टिक्युलमचंच नाव आहे स्टोमोकॉर्ड. आणि स्टोमोकॉर्डला पहिल्यांदा प्रिव्हियसली काही शास्त्रज्ञ काय म्हणत होते, नोटोकॉर्ड. सो प्रिव्हियसली किंवा अर्लियर इट इज रिगार्डेड किंवा दिस ॲनिमल बिलॉंग टू द फायलम कॉर्डेटा. केवळ त्याच्यामुळं, कशामुळं, स्टोमोकॉर्डमुळं हे ॲनिमल कॉर्डेट आहेत असं समजलं जात होतं. कळालं का बघा. आता त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे गॅस एक्सचेंज. गॅस एक्सचेंज द गॅस एक्सचेंज through the gill slits. त्याच्यामध्ये ज्या गिल स्लिट्स आहेत त्या गिल स्लिट्स मार्फत आणि जनरल बॉडी सरफेस द गॅसेस इज डिफ्यूज थ्रू द जनरल बॉडी सरफेस ॲज वेल ॲज ह्या ब्रांचियल रिजनमध्ये, इथं नाही, ह्या ब्रांचियल रिजनमध्ये देअर आर द मेनी गिल स्लिट्स आर प्रेझेंट. या साईडला these gill slits are responsible to exchange the gas. अदला बदल गॅस म्हणजे काय, ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड देतात. गिल स्लिट त्याचबरोबर जनरल बॉडी सरफेस, या प्राण्याचं जी बॉडी सरफेस आहे, बॉडी सरफेसचे जे छिद्र आहेत त्याच्यामधून सुद्धा गॅस एक्सचेंज केला जातो किंवा गॅसची अदलाबदल केली जाते. ऑक्सिजन घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की सर्क्युलेटरी सिस्टीम. आता सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे, दिस सिस्टीम इज अ ओपन टाईप. याच्या अगोदरच्या एका मध्ये पण सांगितलं तुम्ही, सर्क्युलेटरी सिस्टीम इज अ ओपन टाईप. त्याच्यामध्ये सांगितलं तर व्हेरी रिड्युस्ड. इथं सर्क्युलेटरी सिस्टीम इज अ ओपन टाईप अँड डॉर्सली हार्ट इज प्रेझेंट. ट्युब्युलर हार्ट इज प्रेझेंट आणि two longitudinal blood vessels are present
but this blood vessel opens into the space, and that space is called as a sinus. पण ह्या दोन्ही ब्लड वेसल कुठे ओपन होतात? मोकळ्या जागेत ओपन होतात आणि त्या मोकळ्या जागेचं नाव आहे सायनस. सायनस का मतलब होता है कॅव्हिटी. त्या कॅव्हिटीमध्ये ओपन होतात. ब्लड वेसल आहेत दोनच आहेत, पण त्या दोन वेसल कुठं मोकळ्या जागेमध्ये ओपन होतात आणि त्या जागेला काय म्हणतात? सायनस. सायनस इज द स्पेस इन विच ब्लड इज प्रेझेंट देअर, बिकॉज दिस सर्क्युलेटरी सिस्टीम इज द ओपन टाईप ऑफ ए सर्क्युलेटरी सिस्टीम. कसली? ओपन टाईप ऑफ ए सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि ह्याचं जे ब्लड आहे, ब्लड इज अ कलरलेस. का कलरलेस आहे? बिकॉज देर इज अ अब्सेन्स ऑफ द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हा रेस्पिरेटरी पिगमेंट आहे आणि ह्या रेस्पिरेटरी पिगमेंटमुळं ब्लडला कलर लाल येतो, पण याच्यामध्ये हिमोग्लोबिन नाही. ब्लड इज अ कलरलेस अँड आणि विदाऊट म्हणजे त्याच्यात नाहीत कार्पुस्कल, म्हणजे कुठल्याही ब्लड सेल्स त्याच्यामध्ये नाहीत. म्हणून these are the blood is a colorless without any corpuscle. त्याच्यामध्ये कुठलेही ब्लड कार्पुस्कल सेल नाहीत. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा एक्सक्रेटरी सिस्टीम. कुठली सिस्टीम? EXCRETORY एक्सक्रेटरी सिस्टीम. आता एक्सक्रेटरी सिस्टीम, the excretion किंवा नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट ऑफ these animals are removed by the special gland. That special gland is the proboscis gland. कसली gland? proboscis gland, किंवा त्यालाच आपण म्हणतोय ग्लोमेरुलस ग्लँड. कुठे इथे? proboscis मध्ये. proboscis gland is the excretory organ. The proboscis gland perform the excretion. आता हे कुठं राहतात? पाण्यात राहतात. मग यांचा एक्सक्रेटरी प्रोडक्ट कुठला असेल? अमोनिया. म्हणून हा प्राणी कसा झाला? अम्नोटेलिक. नीटला प्रश्न विचारू शकतात ना, की हा ॲक्वॅटिक आहे मरीन वॉटरमधला, पण कसा आहे? नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया. सो दिस ॲनिमल इज अ अम्नोटेलिक. इकॅनोडर्मेटा सुद्धा मी काय सांगितलं? तेच सांगितलं. इकॅनोडर्म्स आर ऑल्सो अम्नोटेलिक ॲनिमल. हा सुद्धा नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट कुठला याचा? अमोनिया. अमोनिया असल्यामुळं हा ॲनिमल सुद्धा कुठला येईल? अम्नोटेलिक येईल. आता त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम. आता नर्वस सिस्टीम जी आहे, नर्वस सिस्टीम इज व्हेरी डिफ्युज्ड. डिफ्युज्ड म्हणजे अस्पष्ट दिसते, पण कसं? दीज आर फॉर्म इन द नर्व फायबर्स अँड नर्व सेल्स. नर्व फायबर्स अँड नर्व सेल्स. आता हे नर्व फायबर अँड नर्व सेल्स विच आर एम्बेडेड इन द एपिडर्मिस ऑफ द बॉडी वॉल ऑन द डॉर्सल साइड अँड वेंट्रल साइड. डॉर्सल साइडला पण एपिडर्मिसमध्ये नर्व सेल किंवा नर्व फायबर्स दोन्ही पण आहेत, पण कशामध्ये आहेत? एपिडर्मिसमध्ये येत आहेत. मीन्स इट इज अ डिफ्युज्ड, इट इज अ पॉकेट्स लहान लहान दोऱ्याचे बंच आहेत, जे की फक्त एपिडर्मिसमध्ये आहेत. स्पेशल अशी नर्वस सिस्टीम याच्यामध्ये डेव्हलप नाही. द नर्वस सिस्टीम इज इन द फॉर्म ऑफ नर्व सेल्स अँड नर्व फायबर्स. पण कुठे इथे? दीज आर एम्बेडेड इन द त्याच्यात बसवलेले. कशात? इन द एपिडर्मिस. नर्वस सिस्टीम हे एपिडर्मिसमध्ये नर्व फायबर आणि नर्व सेलच्या स्वरूपामध्ये आहे. आता त्याच्यानंतर पुढचा पॉइंट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये सेक्सेस आर सेपरेट. इकॅनोडर्मेटामध्ये सुद्धा सांगितलं होतं मी. सेक्सेस आर सेपरेट म्हणजेच काय? मेल वेगळा आहे आणि फिमेल पण वेगळी आहे. मेल अँड फिमेल आर द डिफरंट. मेल वेगळा, फिमेल वेगळे. सो सेक्सेस आर सेपरेट म्हणजे दीज ॲनिमल्स सेक्सेस आर सेपरेट. मेल वेगळा, फिमेल वेगळी. कळतंय? आता त्याच्यानंतर सेक्सेस आर सेपरेटमध्ये झाल्यानंतर गोनॅड्स आर सेव्हरल पेअर्स. म्हणजे काय हो? गोनॅड्स म्हणजे काय?
गोनैड्स का मतलब होता है टेस्टीज आणि ओवरीज. These are present in the several pairs किंवा it may be also present in the one pair. काय म्हणतोय बघा मी, सेक्सेस आर सेपरेट, मेल वेगळा आहे, फिमेल वेगळे आहे आणि त्याच्यामधले गोनॅड का मतलब होता है रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन गोनॅड, टेस्टीज आणि ओव्हरी याच्या सेव्हरल पेअर अनेक जोड्या असू शकतात किंवा एक पण जोडी असू शकते. दीज आर द व्हेरिएबल, दीज आर प्रेझेंट इन द सेव्हरल पेअर्स और इट मे बी ऑल्सो प्रेझेंट इन द सिंगल पेअर किंवा एकच जोडी किंवा वन पेअर. आता त्याच्यानंतर फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल इन सी वॉटर. का तर दीज ॲनिमल आर एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटर, म्हणून एक्सटर्नल इन सी वॉटर. आता एक्सटर्नल आहे, मग आता पुढचा मुद्दा कुठला येईल, डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट का म्हणतो मी, एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे. डायरेक्ट कुणाला म्हणायचं, वेन दे कॅन गिव्ह डायरेक्टली बर्थ to the young one, that is direct development. And indirect development is indirect through the in the form of larva. आता ज्याचा जो लार्वा आहे that larva is called as a Tornaria larva. प्रत्येकाचे लार्वे बघा सेपरेट सांगितलेत, जसं की टिनोफोरामध्ये सांगितला सीडीपीडी लार्वा, त्याच्यानंतर प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये बरेच लार्वे सांगितले, स्पोरोसिस सांगितला, सरकारिया, मेटासरकारिया, रेडिया, लार्वल फॉर्म सांगितले प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये. आस्कहेल्मिंथिसमध्ये सुद्धा लार्वा सांगितला होता मी, इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ द लार्वा. कुठला लार्वा सांगितला होता आस्कहेल्मिंथिसमध्ये? आस्कहेल्मिंथमध्ये सांगितलं होता रॅबिडिफॉर्म लार्वा. कुठं? आस्कहेल्मिंथिस, दॅट इज नेमॅटोहेल्मिंथिस मध्ये सांगितला होता. आता इथं कुठला लार्वा सांगतोय? टॉर्नारिया लार्वा. इकेनोडर्मेटामध्ये सुद्धा लार्वा सांगितला स्टारफिशचा, बायपिनारिया लार्वा. स्टारफिशचा लार्वा कुठला? बायपिनारिया लार्वा सांगितला इकेनोडर्ममध्ये. आता मी इथे सांगितलं की इन द फायलम हेमिकॉर्डेटामध्ये फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल इन द सी वॉटर, development is indirect through the larval stage and the larva name is the Tornaria larva. The larval stage is the Tornaria larva and this is the important it can be framed the question for the NEET exam. NEET साठी हा पण लार्वा विचारू शकतात. In the hemichordata there is a Tornaria larva. कळालं का बघा. एक्झाम्पल्समध्ये बेलॅनोग्लासेस ध्यानात ठेवा, सॅकोग्लासेस आहे, त्यालाच आपण ॲक्रॉन वर्म म्हणतोय. कशाला? बेलॅनोग्लासेसला, किंवा त्याला पिन वर्म म्हणतोय. आता पण परत एकदा सांगतो. पहिल्यांदा सांगितलं की जनरल कॅरेक्टरमध्ये याची बॉडी सॉफ्ट आहे, वर्म लाईक आहे. हे सगळे प्राणी हेमिकॉर्डेटाचे अगोदर प्रिमेटिव्हली याला कॉर्डेटासमध्ये टाकलं होतं. कशामुळे कॉर्डेटामध्ये टाकलं होतं की प्रोबॉप्सिसमधून एक बक्कल डायव्हर्टिक्युलम निघतं, बक्कल डायव्हर्टिक्युलम गटपासून आउटग्रोथ निघतंय, त्याला तर स्टोमोकार्ड म्हणतात. ह्या स्टोमोकार्डमुळे याला काही शास्त्रज्ञ नोटोकार्ड म्हणतात. त्याच्यामुळं प्रथमतः याला कॉर्डेटमध्ये टाकलं होतं, पण परत काय केलं, ह्याचा वेगळा ग्रुप केला, वेगळा हेमिकॉर्डेटा केला. कळतंय का? आता त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये सांगितलं हॅबिटॅटमध्ये की दीज आर द benthic animals which dwells at the bottom of sea, सागराच्या तळाशी हे राहतात. ओके. आता त्याच्यानंतर सांगितलं की बॉडी फॉर्ममध्ये बॉडी इज इलॉंगेटेड अनसेगमेंटेड. ह्याच्यामध्ये कुठलाही सेगमेंट नाही. बॉडी डिव्हिजिबल इनटू द 3 पार्ट्स, एंट्रियर प्रोबॉसिस, सेकंड कॉलर अँड थर्ड ट्रंक. दी डिस्टिंक्ट 3 regions आर प्रेझेंट इन द बॉडी. ओके. आता त्याच्यानंतर पुन्हा काय सांगितलं की बॉडी सिमेट्री सांगितली, बायलॅटरल सिमेट्री सांगितली. बायलॅटरल त्याच्या अगोदरच्या फायलममध्ये इकॅनोडर्मेटामध्ये सांगितली होती की रॅडियल सिमेट्री इन द ॲडल्ट अँड बायलॅटरल सिमेट्री इन द लार्वल फॉर्म. त्याच्यानंतर याच्यामध्ये सांगितली सिलोममध्ये सांगितलं की बॉडी कॅव्हिटी म्हणजे ट्रू सिलेमेट आहेत, खरोखर याच्यामध्ये कॅव्हिटी आहे, पण
ती कॅव्हिटी 3 विभागात विभागलेली आहे. प्रोटोसील प्रोबॅसिसमध्ये, मेझोसील कॉलरमध्ये आणि मेटासील ट्रंकमध्ये. प्रोटोसील जे आहे अनपेअर्ड आहे, सिंगल आहे. मेझोसिल्समध्ये आणि मेटासिल्स ह्या पेअर्ड कॅव्हिटी आहेत, पेअर्ड कॅव्हिटी आहेत. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम सांगितली की डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. यू शेप्ड एलिमेंटरी कॅनल आहे. हे ॲनस आणि माउथ वेगवेगळं आहे असं सांगितलं. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सांगितलं की फ्रॉम द गट देर इज अ आउटग्रोथ, दॅट आउटग्रोथ इज कॉल्ड एज अ बकल डायव्हर्टिकलम और इट इज कॉल्ड एज अ स्टोमोकॉर्ड और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ नोटोकॉर्ड. सो धिस ॲनिमल बिलॉंग टू द फायलम कॉर्डेटा. सुरुवातीला त्या नोटोकॉर्डमुळे ह्याला कशात टाकलं होतं, कॉर्डेटामध्ये टाकलं होतं. त्याच्यानंतर सांगितलं गॅस एक्सचेंज थ्रू द गिल स्लिट आणि एंटायर बॉडी सरफेस. नर्वस सिस्टीममध्ये सांगितलं डिफ्युजन नर्वस सिस्टीम आहे, म्हणजे कसे आहे, नेटवर्क आहे, दोऱ्यासारखा गुंता आहे, असा दोऱ्यासारखा गुंता आहे. अँड दॅट प्रेझेंट इन द एपिडर्मिस ऑफ द बॉडी वॉलच्या एपिडर्मिसमध्ये आहे. सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये सांगितलं ओपन आहे, डॉर्सल साईडला हार्ट आहे, 2च ब्लड वेसल आहेत आणि दोन्ही पण ब्लड वेसल एका ओपन स्पेसमध्ये उघडतात. त्या स्पेसला आपण सायनस म्हणतोय, सायनस म्हणतोय. त्याच्यानंतर एक्सक्रिशन सांगितलं. एक्सक्रिशनमध्ये सांगितलं प्रोबॅसिस ग्लँड किंवा ग्लोमेरस याच्यामार्फत एक्सक्रिशन केलं जातं. त्याच्यानंतर सांगितलं रिप्रोडक्शनमध्ये सांगितलं मेल आणि फिमेल वेगळी आहे, सेक्सेस सेपरेट आहे. आणि गोनॅड म्हणजे काय, टेस्टीज किंवा ओव्हरी सेव्हरल पियर असतात किंवा एक पण पियर असू शकते. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट सांगितली आणि डेव्हलपमेंट इनडायरेक्ट सांगितले असताना त्याच्यामध्ये लार्वल स्टेज सांगितली. टॉर्नारिया लार्वा ही महत्त्वाचा आहे. प्रत्येक ह्याच्यामधला एक वेगळा लार्वा सांगितलेला आहे. जसं की मी इकॅनोडर्ममध्ये सांगितलेला आहे स्टारफिशचा लार्वा, बायपिनारिया लार्वा. आणि त्याच्यानंतर सांगितले फर्टिलायझेशन एक्सटर्नल इन द सी वॉटर. ओके, इन दिस वे दिस फायलम हेमिकॉर्डेटा इज कम्प्लिटेड. आता तुम्ही काळजीपूर्वक जर बघितलं तर हे नाव सांगताय हेमिका मतलब होत आहे अर्धा कॉर्डेटची कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये आहेत, म्हणून त्याला काय म्हणतात, सेमिकॉर्डेटा किंवा हेमिकॉर्डेटा. ओके, कळालं इथपर्यंत? काही नाही कळणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक मुद्दा कळाला पाहिजे. हा मुद्दा कळाला तरच आपल्याला, आणि हे सगळं आपण करतोय फक्त 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी नाही, तर मी महत्त्वाचे मुद्दे सांगतोय शिकवत असताना. नीटला पण कुठला प्रश्न याच्यावर विचारू शकतात ते सुद्धा मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके.